हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. TY.BCom ऑडिटिंग अँड टॅक्सेशन या सब्जेक्टचे आपण काही MCQ व्हिडिओज पाहिले आहेत. त्यामध्ये मी टॅक्सेशनचा भाग तुम्हाला सांगितलेला आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण काही ऑडिटिंगचा पार्ट पाहणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केल्यावर मला ऑडिटिंगचा सुद्धा व्हिडिओ बनवावा लागला आहे. ठीक आहे मित्रांनो, तुमच्यासाठी हा छोटासा प्रयत्न ऑडिटिंग या विषयाचा MCQ व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तुम्हाला अशाच पद्धतीने आणखी व्हिडिओ पाहिजे असतील चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या सर्व व्हिडिओचे लिंक ठेवलेले आहेत, त्या अवश्य पहा. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. MCQ ऑडिटिंग अँड टॅक्सेशन यामध्ये ऑडिटिंगचा भाग आपण पाहणार आहोत. SK कॉमर्स क्लासेस संगमनेर, TY.BCom ऑडिटिंग अँड टॅक्सेशन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ऑडिटिंगचे. मित्रांनो, पहिला प्रश्न पाहूया. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग इज टू डॅश डॅश. ऑडिटिंगचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय असतं? पाहूया पर्याय काय दिलेले आहेत. टू डिटेक्ट इरर अँड फ्रॉड्स. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं ऑडिटिंगचा उद्देश डिटेक्ट करणे आहे इरर्स अँड फ्रॉड्स. टू एक्झामाइन द फायनान्शियल रिपोर्ट्स अँड एक्सप्रेस अँड ओपिनियन ऑन देम. बरोबर का? आपल्याला फायनान्शियल रिपोर्ट एक्झामाइन करायचे आणि त्यावरती आपलं ओपिनियन द्यायचं आहे, कमेंट. परंतु कमेंट फक्त फायनान्शियल रिपोर्टवर असेल. दिस इज अ प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग. आणि तिसरा पर्याय आहे कमेंट. अरे वा, इथे कमेंट आहे. ऑन मॅनेजमेंट इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. ऑडिटरला इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस यावर कमेंट करण्याचा अधिकार नाहीये. फायनान्शियल रिपोर्टवर ओपिनियन देण्याचा अधिकार आहे. म्हणजे याचा आन्सर असायला पाहिजे पर्याय बी. यस, डेफिनेट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हेन अ ट्रान्झॅक्शन ऑफ सेल हॅज नॉट बीन रेकॉर्डेड बाय द अकाउंटंट इट इज अन एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश इरर. म्हणजे ट्रान्झॅक्शन लिहिलाच नाही, मग याला कोणत्या प्रकारची इरर म्हणतात? लिहिलाच नाही म्हणजे वगळून टाकला. वगळून टाकला म्हणजे ओमिशन असायला पाहिजे. कंप्लीट इरर ऑफ ओमिशन. ओके, दिस इज आन्सर. पार्शियल तर नाहीये, कारण सेल हॅज नॉट बीन रेकॉर्डेड, लिहिलाच नाही म्हणजे कंप्लीट इरर आहे तो. आणि इरर ऑफ कमिशन. मित्रांनो, कमिशनचा इरर म्हणजे अमाऊंट चुकलेली असेल तर कमिशनचा इरर असतो. इथं इरर ऑफ ओमिशन उत्तर असायला पाहिजे. पाहूया. येस, व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग इज. सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे? प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह पाहिला आपण, आता सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह काय? टू डिटेक्ट इरर अँड फ्रॉड, टू एक्झामाइन फायनान्शियल रिपोर्ट अँड एक्सप्रेस अन ओपिनियन ऑन देम. हा तर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह होता. आणि कमेंट ऑन इफिशियन्सी इफेक्टिव्हनेस. मॅनेजमेंटची इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस वर नाहीये. एक्झामाइन फायनान्शियल रिपोर्ट तर हा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह होता. म्हणजे सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह असेल डिटेक्ट इरर अँड फ्रॉड्स. ओके, दिस इज आन्सर. ओके, द फॉलोइंग आर नॉट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग. खालीलपैकी कोणतं ऑब्जेक्टिव्ह नाही, कोणता उद्देश नाही, ऑडिट करण्याचा कोणता उद्देश नाही? पर्याय काय? टू जज द प्रुडन्स ऑफ द मॅनेजमेंट डिसिजन. मॅनेजमेंटच्या डिसिजनवर प्रोड्यूस करणे हा उद्देश नाहीये. ओके, हे आन्सर आहे, असू शकतं. कमेंट ऑन मॅनेजमेंट इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस हे पण नाही, म्हणजे उत्तर दोन्हीही नाही. बोथ ए अँड बी. दिस इज आन्सर. ओके, हा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणता उद्देश नाही? ओके, ठीक आहे. पुढे, an external auditor always need to be appointed by the dash dash.
जो एक्सटर्नल ऑडिटर असतो त्याची अपॉइंटमेंट कोण करतो? ओनर, मॅनेजमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. एक्सटर्नल ऑडिटर. इंटरनल ऑडिटर असता तर मॅनेजमेंटने अपॉइंटमेंट केली असती, पण याचं उत्तर मला वाटतं ओनर म्हणजे शेअर होल्डर म्हणजेच मेंबर्स. ओके, हे असावं. यस, इट इज आन्सर. बघा, एक्सटर्नल ऑडिटरची अपॉइंटमेंट कोण करतं? ओनर. ओके. इंटरनल ऑडिट इज मेनली कन्सर्न विथ. इंटरनल ऑडिट जे आहे हे कशाशी संबंधित आहे? पाहूया. इव्हॅल्युएशन ऑफ इंटरनल कंट्रोल म्हणजे मूल्यमापन करायचं इंटरनल. क्वालिटी ऑफ ऍक्च्युअल परफॉर्मन्स. ओके, दोन्ही उत्तर वाटतात आहे. येस, बोथ ए अँड बी आन्सर असायला पाहिजे. क्लिअर? ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. डॅश डॅश कॅन टेक द डिसिजन टू रिप्लेस द ऑडिटर इन पब्लिक लिमिटेड कंपनी. ऑडिटर रिप्लेस करण्याचा अधिकार कोणाला आहे? ओके, कोण निर्णय घेऊ शकतो ऑडिटर रिप्लेस करण्याचा? सेंट्रल गव्हर्नमेंट, मॅनेजमेंट, मेंबर्स. ओके, बघा, आपण मगाची पण अगोदर एक्सटर्नल ऑडिटर, मेंबर्स म्हणजे शेअर होल्डर म्हणजेच ओनर. इथेही तेच. रिअपॉइंटमेंट करायची, रिप्लेस करायची, अपॉइंटमेंट करायची हा अधिकार पूर्ण मेंबरला आहे. अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये ते केलं जातं. मेंबर्स आन्सर आहे याचंही. पुढचा क्वेश्चन. डॅश डॅश ऑडिट इज डन टू सॅटिस्फाय लिगल ऑब्लिगेशन्स. कायदेशीर बंधन आहे म्हणजे स्टॅट्युटरी ऑडिट नाही, इंटरनल, व्हॉलंटरी आणि स्टॅट्युटरी. स्टॅट्युटरी ऑडिट, वैधानिक ऑडिट. पहा उत्तर क्लिअर आहे. लिगल ऑब्लिगेशन आलं, स्टॅट्युटरी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश ऑडिटर इज द एम्प्लॉई ऑफ द ऑर्गनायझेशन अँड अपॉइंटेड बाय द मॅनेजमेंट. कोणता ऑडिटर हा ऑर्गनायझेशनचा एम्प्लॉई असतो आणि मॅनेजमेंट त्याचं नियुक्ती करते. मगाशी सांगितलं मी इंटरनल ऑडिटर असतो तो. इंटरनल हेच उत्तर आहे पहा, एक्सटर्नल तर नाही, कारण त्याची नियुक्ती कोण करतं? शेअर होल्डर्स करतात. आणि लिगल ऑडिटर, इंटरनल ऑडिटर इज आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ऑडिट कंडक्टेड बिटवीन टू अॅन्युअल ऑडिट्स इज नोन ॲज. दोन अॅन्युअल ऑडिटच्या मध्ये जे ऑडिट असतं दोघांच्या मध्ये, जसं डिव्हिडंड इंटरिम डिव्हिडंड असतो तसं ऑडिट सुद्धा इंटरिम ऑडिट. पाहूया. इंटरनल ऑडिट, एक्सटर्नल आणि इंटरिम ऑडिट. इंटरिम ऑडिट इज आन्सर दोघांच्या मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश ऑडिट बिकम कंपल्सरी अंडर लॉ. कोणतं कंपल्सरी असतं? इंटरनल, स्टॅट्युटरी का इंटरनल ऑडिट? दोन्ही पर्याय सेम आलेले आहेत. स्टॅट्युटरी ऑडिट हे आन्सर आहे याचं. कायद्यानुसार बंधनकारक असतं. ओके. द अदर नेम ऑफ कंटिन्युअस ऑडिट. कंटिन्युअस ऑडिटला दुसरं नाव काय आहे? पाहूया काय काय आहे. कॉन्करंट ऑडिट, फायनल ऑडिट, इंडिपेंडेंट ऑडिट. मित्रांनो, कंटिन्युअस ऑडिट, फायनल ऑडिट तर म्हणत नाही. कंटिन्युअस इंडिपेंडंट ऑडिट ही कन्सेप्टच आहे का नाही माहित नाही. कॉन्करंट उत्तर असावं याचं. पहा. येस, क्लिअर. बऱ्याच वेळेला आपल्याला उत्तर येत नसेल तर कोणते उत्तर नाहीत याचा गेस करून आपण चांगलं उत्तर शोधू शकतो. ठीक आहे, परंतु कन्फर्म असलेलं बरं आहे. फायनल ऑडिट मीन्स, फायनल ऑडिट म्हणजे काय? लास्ट ऑडिट. लास्ट ऑडिट असा शब्द आहे का? स्टॅट्युटरी ऑडिट नाही. इट बिगिन्स व्हेन फायनल बुक्स ऑफ अकाउंट क्लोज ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग पिरियड. हो, जेव्हा अकाउंटिंग पिरियड संपतं तेव्हा जे फायनल अकाउंट बनवले जातात त्यानंतर जे ऑडिट होतं ते फायनल ऑडिट असतं. ठीक आहे. येस, दिस इज आन्सर. फायनल ऑडिट इज ऑल्सो नोन ॲज. फायनल ऑडिटला आणखी काय नाव आहे? कॉन्करंट ऑडिट, कम्प्लिटेड ऑडिट का इंडिपेंडेंट ऑडिट? कॉन्करंट ऑडिट तर आपण मगाशी पाहिलं जे कंटिन्युअस असतं. इथं कम्प्लिटेड ऑडिट असायला पाहिजे. पहा बरं. येस, डेफिनेट.
फायनल ऑडिटला दुसरं नाव काय आहे? कम्प्लिटेड ऑडिट नाव आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इन रिगार्ड्स टू अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर इज. जी डायरेक्टर कमिटी आहे त्यांची जबाबदारी काय आहे ऑडिटरची नियुक्ती करण्याबाबत? अपॉइंटमेंट द फर्स्ट ऑडिटर विथिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. इनकॉर्पोरेशन नंतर 30 दिवसाच्या आत ऑडिटरची नियुक्ती केली पाहिजे. यस, दिस इज आन्सर. फिल कॉजल वॅकन्सीज अदर दॅन रिझायनेशन्स. हे पण बरोबर आहे. म्हणजे जर एखादी कॉजल वॅकन्सी असेल तर त्याची लगेच तिथं आपण काय करायला पाहिजे? तिथं नियुक्ती म्हणजे रिअपॉइंट कोणाला तरी केलं पाहिजे. म्हणजे याचं उत्तर बोथ ए अँड बी, डेफिनेट आन्सर. यस, ओके. डायरेक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ऑडिटर अपॉइंट करण्यासाठी? ठीक आहे. तर ऑडिटर अपॉइंट 30 दिवसाच्या आत केला पाहिजे. कशापासून? इनकॉर्पोरेशन पासून. आणि जेव्हा जेव्हा वॅकन्सी असेल तेव्हा लगेच काय केलं पाहिजे? रिअपॉइंट केला पाहिजे. पुढचा प्रश्न. व्हेरिफिकेशन ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स ऑर इव्हेंट्स विच ऑक्युअर्ड ड्युरिंग द फायनान्शियल इयर अंडर ऑडिट टेक प्लेस इन द डॅश डॅश प्रोसेस ऑफ ऑडिट. काय आहे? व्हाउचिंग, टेस्ट टेकिंग आणि व्हॅल्युएशन. मित्रांनो, व्हेरिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन्स ऑर इव्हेंट, जे आर्थिक वर्षामध्ये जे व्यवहार झाले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन करणे त्याला व्हाउचिंग म्हणतात. हे तुम्हाला माहिती असावं. बघा, यस, ऑडिट मध्ये जे ट्रान्झॅक्शन झाले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं, त्याला व्हाउचिंग म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. ऑडिट नोटबुक इज प्रिपेअर्ड बाय. ऑडिट नोटबुक कोण करतो? ऑडिटर अँड असिस्टंट स्टाफ करतो. यस, मॅनेजमेंट तर करत नाही, गव्हर्नमेंट काही संबंधच नाही. ऑडिट बुक ऑडिटर अँड त्याचे असिस्टंट स्टाफ तयार करतात. यस, दिस इज आन्सर. पुढचा प्रश्न पाहूया. सिलेक्शन अँड चेकिंग अ प्रीडिटरमाइंड पोर्शन ऑन द ऑडिटर्स ओन जजमेंट इज नोन एज. बरोबर का? जेव्हा ऑडिटर काय करतो, एखादी पूर्वनियोजित ठरवून ठेवलेली गोष्ट अशी सिलेक्ट करतो आणि त्याच्याबद्दल चेकिंग करतो, त्याला काय म्हटलं जातं? त्याला व्हाउचिंग म्हणतात का टेस्ट चेकिंग म्हणतात का व्हेरिफिकेशन म्हणतात? मित्रांनो, याला टेस्ट चेकिंग म्हणतात. बघा, अगोदरच ठरवून ठेवायचं आणि तीच गोष्ट फक्त चेक करायची, त्याला टेस्ट चेकिंग म्हणतात. येस, दिस इज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. इंटरनल ऑडिटर आर रिक्वायर्ड टू डू डॅश डॅश ऑडिट टू इन्शुअर कम्प्लीटनेस, accuracy and effortness. Accuracy and correctness. Internal audit is required to audit ensure completeness. Yes. काय पर्याय आहे पहा? फुल अँड कम्प्लीट ऑडिट, पार्शियल ऑडिट आणि टेस्ट ऑडिट. मित्रांनो, याचं उत्तर फुल अँड कम्प्लीट ऑडिट असं आहे. ठीक आहे. पुढे डॅश डॅश consist of all policies and procedures adopted by the management of an entity to assist the achieving the objective of the enterprises. पहा, असं कोणता घटक आहे ज्यामध्ये आपल्या व्यवसाय संस्थेचे सर्व उद्देश पूर्ण झाले पाहिजे अशा पॉलिसीज मेन्शन केले जातात आणि त्या मॅनेजमेंटने अडॉप्ट केलेल्या असतात. इंटरनल चेक नाही, इंटरनल ऑडिट नाही, इंटरनल कंट्रोल ऑडिटचा काय संबंध आहे? कंट्रोल इज आन्सर. इट्स डेफिनेट. मित्रांनो, व्हिडिओ ऐकताना प्रश्नाचा जो तुम्हाला अर्थ समजतो त्यामुळे तुमचं नॉलेज परफेक्ट होतं आणि हाच माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Goodbye. Best luck for exam.